हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर तुम्ही पाहू शकता, मी देवपूजा तुम्हाला सुरुवात ही देवपूजेपासूनच दाखवलेली आहे. कारण की माझं शिवलीला अमृत 1 आठवड्याचं होतं. त्यामुळे मी नो व्हिडिओ शूट पूर्ण त्यामुळेच मी व्हिडिओ शूट केलेलं नाही. कारण की मला पूर्ण वेळ देवासाठीच द्यायचा होता. रोजच माझं व्हिडिओ शूट असतं, पण मी 4-5 दिवसात तुम्हाला नाही दाखवलं. कारण की मला शिवलीला अमृत ग्रंथ वाचण्यासाठी वेळ द्यायचा होता आणि त्यानंतर मुलांचीही एक्झाम होती. मुलांच्या एक्झाममध्ये मला मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो. पूर्ण वेळ ह्याच्यामध्ये दिलेला होता. त्यामुळे 3-4 दिवस व्हिडिओ आलेला नाही आहे. असो, माझं शिवलीला अमृत आज पूर्ण पारायण झालेलं आहे. त्यामुळे मी बोलली आज मी व्हिडिओ शूट करणार आहे. तसे मध्ये आधी मी 2-3 व्हिडिओ शूट केलेले आहेत. ते नंतरच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर असो, मी सर्व देवांच्या पुढचे फुलं काढून घेतलेली आहे. पाटावरची रांगोळी काढून घेतलेली आहे आणि सर्व देवांना अंघोळ घालून मी ताटामध्ये ठेवलेलं आहे. कसं असतं ना, की आपण जेव्हा देवपूजा करतो ना, किती वेळ लागतो? 15 ते 20 मिनिट. तर पूर्ण लक्ष देवपूजेवरच असायला पाहिजे. तर देवपूजा करताना कुठले विषय काढणे, त्याच्यावर चर्चा करणे हे न करता पूर्ण एकाग्रपणे देवपूजा करायची. तुम्ही पाहू शकता, मी देवाला पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे ओल्या फडकेने. त्यानंतर मी हे लाल वस्त्र ठेवलेलं आहे. हे एक माझ्याकडे ब्लाऊज पीस होते, त्याचंच मी कट करून ठेवलेलं आहे. माझ्याकडे असे खूप ब्लाऊज पीस आहे, जेणेकरून मला हे देवाऱ्यामध्ये वस्त्र करायचे आहेत. वस्त्र म्हणा, खाली अंतरायला छान वाटतं. ब्लाऊज पीसांचे वस्त्र हे खूप छान वाटतात आणि दिसतातही छान आणि टिकतातही भरपूर. तर पाठीमागे मी लक्ष्मी देवीचा, गणपती आणि सरस्वतीचा फोटो मी हे पुण्यात आल्या आल्या घेतलेला आणि हे आमची पलीकडे ग्रामदैवत निष्णाई देवी आहे, त्याचे फोटो मी ठेवलेले आहेत. त्यानंतर मी टाक पूर्ण ठेवलेले आहेत. एक एक करून टाक ठेवलेले आहेत, पाहू शकता. आणि विठ्ठल रखुमाईला हळदी कुंकू लावून हार घालून व्यवस्थित अशी पूजा करून घेतलेली आहे. सर्व देवांना मी तसेच हळदी कुंकू लावून व्यवस्थित पुसून, कारण की ओले देव असतात, ओले देव डायरेक्ट देवाऱ्यात ठेवू नयेत. वस्त्राने व्यवस्थित पुसून, माझं देव पुसण्यासाठी एक वेगळंच वस्त्र आहे आणि जे देवारा पुसण्यासाठी वेगळंच वस्त्र आहे आणि हंतरण्यासाठी वेगळं वस्त्र आहे. असे मध्ये 3-4 प्रकारे वस्त्र आहेत. हे पाहू शकता, लाल वस्त्र फक्त मी पाट म्हणा, देवारा म्हणा पुसण्यासाठीच ठेवलेला आहे. आता आपली गाई वासरूला आंघोळ घालून घेते. सारखी मी त्यांना आंघोळ घालत नाही, कारण की खराब होण्याची शक्यता असल्यामुळे मी पुसूनच घेते. त्याच्यापुढे मी रांगोळी काढून घेतलेली आहे. देवापुढे छोटी का होईना रांगोळी असावीच. त्याला हळदी कुंकू वाहून वाहिलेले आहेत आणि दीप प्रज्वलित केलेला आहे. दीप प्रज्वलित केल्यानंतर एवढा देवारा सुंदर दिसतात आणि देवही एकदम सुंदर दिसतात. त्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. भस्म शिवच्या महादेवाला लावलेलं आहे. त्यानंतर तांदूळ मी पिंडीवर दररोज असे ठेवलेले असतात आणि स्वामींच्या पादुकांवर तांदूळ ठेवलेले असतात. पाहू शकता, फुलं एवढी सुरेख आहेत. मला ही 2 दिवस फुलं जातात, कारण की मी एवढी फुलं देवाऱ्यामध्ये नाही ठेवत, कारण की खूपच फुलं अशी होतात. तर असो, सगळ्या देवांना मी फुलं वाहून घेतलेली आहेत. गाई वासरूलाही ठेवलेले आहे रांगोळीला आणि दीप प्रज्वलित दिव्यालाही फुल मी अर्पण करते. आणि त्यानंतर अगरबत्ती लावून व्यवस्थित अशी पूजा माझी संपन्न झालेली आहे. त्यानंतर माळेचं पूजन करणार आहे. मी तुम्हाला आज कमळगट्ट्याची थोडीशी माहिती सांगणार आहे, की माझ्याबद्दल कमळगट्ट्याचे माळेबद्दल काय झालेले आहे, पावसाळ्याचे त्या माळेचे कसे लक्ष ठेवायचं आहे आणि कशी व्यवस्थित ठेवायची आहे. पावसाळ्यामध्ये ना थोडीशी ह्याला ना बुरशी आल्यासारखी झालेली आणि एखादा मणी असा दाखवले, एखादा मणी हा पोखरलेला होता किड्यांनी. तर 1 ते 2च मणी पोखरलेले. त्यामुळे मी बोलले की तिथे पावसाळ्याचा ओला हात लागतो, ऊन नसतं, त्यामुळे त्याला बुरशी येते. तर मेन ह्याचं हेच कारण असतं. 12 महिने हे व्यवस्थित राहतं, फक्त पावसाळ्याची याची काळजी ठेवावी लागते. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की पावसाळ्याची शक्यतो श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवू नये, कारण की बुरशी येते पावसाळ्याला, कारण की ओला हात लागतो
ऊन नसतं, त्यामुळे दमट हवामान असतं आजूबाजूचं, त्यामुळे बुरशी येते. मी त्यामुळे वर ठेवते खांबाला अडकून, आणि ह्याचं एक माळ श्रीयंत्राचं पूजनही होतं आणि माळ जपलीही जाते. त्यामुळे दाखवते कशी आहे बघा, एवढीच पोखरलेली आहे आणि हा म्हणे निघतही नाही आहे आणि तुटतही नाही आहे तेवढ्या पुरता. पण मी ती माळ वर ठेवल्यापासून त्याला किड्यांनी पोखरलेलं नाही. जो कसला किडा असतो तो माहिती नाही, पण पोखरलेलं पीठ झालेलं, त्यामुळे मी ती माळ वर ठेवलेली आहे. त्याची रोज पूजा करते. एक माळ जप होतो श्रीयंत्राचा. खरंच हा माळ ही श्रीयंत्र ज्यांच्याकडे असेल त्यांनी ठेवावी, आणि नसेल त्यांनी नाही ठेवली तरी चालेल. असं कंपल्सरी नसतं की देवाऱ्यात ठेवावी, पण श्रीयंत्र असेल तर त्यांनी देवाऱ्यामध्ये ठेवावी. तर आज मी तुम्हाला फक्त देवपूजा दाखवलेली आहे. तर आता पावसाळ्याचे दिवस आहे, अतिशय पुण्यात पाऊस आहे, त्यामुळे मी किचनमध्ये अंधार पडतो, त्यामुळे मी जास्त शूट करत नाही आहे. आज देवपूजेचं तुम्हाला बोलली पूर्ण देवपूजा दाखवावी. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. सबस्क्राईब तर कराच करा, कारण की आता हिला सबस्क्राईबची गरज आहे. माझं स्वप्न आहे की माझ्या घरामध्ये सिल्वर बटन यावं. तर असं ताईंची साथ असली तर नक्कीच येईलच सिल्वर बटन. तर असं आता मी श्रीयंत्राचा माळेचा जप करणार आहे. ह्याला फक्त एक गुरुमणीला फक्त हळदी कुंकू लावायचं आणि पूजा करायची आणि माळेचा जप करायचा. इथून सुरुवात करायची ते शेवटच्या मण्यापर्यंत, आणि शेवटच्या मण्यापासून परत सुरू करायचं. तर आता मी श्रीयंत्राची पूजा करत आहे. माझं शिवलीला अमृतचं आता 15वा अध्याय चाललेला आहे. आज माझं पूर्ण पारायण होणार आहे. अध्याय तर खूप छोटे छोटे आहेत, पण वेळ भेटत नाही. बाहेरची कामं असतात, घरातली कामं करून अध्याय वाचन करायला तर मला आवडतं, पण वेळ भेटत नाही असं असतं. कारण की एकटीवरच सगळं घरातले रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे पूर्ण वेळ मी देऊ शकत नाही. पण ह्या अध्याय तुम्ही दिवसातून एक अध्याय तरी वाचला पाहिजे. मी दिवसातून 2 अध्याय वाचत होती आणि शेवटचे 3 अध्याय मोठे असल्यामुळे तो एक वाचायला मी घेतला. तर आता 15वा अध्याय आहे. 15वा अध्याय मी आज संपूर्ण करणार आहे. आणि गोड नैवेद्य म्हणून मी शिरा करणार आहे. शिऱ्याचे नैवेद्य दाखवणार आहे. कुठलंही तुम्ही कुठल्याही ग्रंथाचं तुमचं वाचन झाल्यानंतर गोड हा नैवेद्य दाखवून उद्यापन करायचं असतं. तर माझं पूर्ण झालेलं आहे. हे श्रावण महिन्यातच करतात, कारण की श्रावण महिन्यात शिवची पूजा केली जाते आणि तेव्हा हे शिवलीला अमृत पारायण पूर्ण करायचं असं. आणि महाशिवरात्रीलाही काही काहींना एका दिवसात हे पारायण करतात, त्यांनाही हे पारायण जमतं. ज्यांना जमतं ते एका दिवसातच करतात, ज्यांना नाही जमत त्यांनी दिवसातून 2 अध्याय करायचे. या अध्यायामध्ये तुम्हाला दाखवलेलं पण आहे की वाचन कसं करायचं. सोमवारी 2 अध्याय, मंगळवारी, सोमवारपासून सुरू करायचं आहे ते रविवारी संपवायचं आहे. तर सोमवारी 2 अध्याय, मंगळवारी 2 अध्याय असे पूर्णपणे करायचे आहेत आणि रविवारी 3 अध्याय घ्यायचे आहे. पण मी सोमवार मंगळवार पूर्ण अध्याय 2 घेतलेले आहेत आणि शेवटच्या अध्याय मला वेळ नसल्यामुळे मी एकच अध्याय घेतलेला आहे. आज 15वा अध्याय पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि मी आता गोड शिऱ्याचे नैवेद्य दाखवून समाप्ती करणार आहे. खरं ह्या ग्रंथ वाचल्यामुळे आपली संकट दूर होतात असं ह्याच्यामध्ये लिहिले आहे. कोणत्याही सोमवारी संध्याकाळी शिवलीला जाऊन अभिषेक करायचा. माझा पूर्ण अध्याय वाचून झालेला आहे. त्यानंतर मी नैवेद्य दाखवायची तयारी करत आहे. शिवलीला अमृत अध्याय वाचताना तुम्ही अध्याय चालू असताना नाहीतर अध्याय झाल्यानंतर वाचन झाल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीवर 21 बेलपत्र वाहू शकता. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार ज्यांना 21, 51, 101 व्हायचे असेल ते तुमच्या इच्छेने 1 व्हायला तरी चालेल. असं नाही की भरपूर व्हायली की देव प्रसन्न होतो, असं नसतं. तुमच्या इच्छेने तुम्हाला 1 बेलपत्र जमत असेल, 3 जमत असेल, पण
याच्यामध्ये तुम्ही करू शकता. पाहू शकता मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. कढईमध्ये थोडंसं तूप टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. हा शिरा मी पूर्ण तुपातच केलेला आहे. त्यानंतर परत 3 चमचे तूप टाकून मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. रवा शक्यतो कमी गॅसवरच भाजून घ्यावा, नाहीतर करपण्याची शक्यता आहे. माझी ही कढई खूप छोटी असल्यामुळे मला खूप गडबडीत भाजावा लागत आहे, कारण की गॅसच्या फ्लेम खूप फास्ट असल्यामुळे थोडासा लागलेला आहे. तरी कमी गॅसच्या फ्लेमवरच रवा हा भाजावा. रवा माझा भाजून झालेला आहे. त्यानंतर 1 वाटी माझ्याकडे रवा असल्यामुळे मी पेलेच्या मापाने 3 पेले घेतलेले आहेत. तिप्पट असं रव्याला अंदाजाने घ्यायचं. असं 1 वाटी रवा असेल तर 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर परत तूप टाकून मी अर्धी वाटी साखर घेतलेलं आहे. ज्यांना रव्याचं मेजरमेंट जमत नसेल त्यांनी ह्या पद्धतीने करू शकता. जास्त गोड होत नाही, व्यवस्थित असा होतो. त्यानंतर थोडंसं चिमूटभर मीठ टाकावं. ज्यांना ड्रायफ्रूट टाकायचं असेल त्यांनी टाकू शकता. त्यानंतर पाहू शकता घरातली सगळी कामं अशीच राहिलेली आहेत आणि मी अध्याय पूर्ण करून नैवेद्य दाखवायची गडबड करत आहे. तर तुम्ही पाहू शकता की पाण्याला उकळी आलेली आहे आणि भाजलेला रवा मी त्यात टाकत आहे. व्यवस्थित असा कमी गॅस करूनच रवा त्यात पाण्यात सोडायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. पूर्ण रवा हलवून झाल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं आहे, कारण की रव्याचे शिजल्यानंतर बबल्स उडतात आणि बाहेर शिंतोडे उडतात. पूर्ण किचन खराब होतो. 2 मिनिटांनी झाकण खोलून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. पाहू शकता एकदम मऊ असा रवा झालेला आहे. परत हलवून परत त्याच्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनटं झाकण ठेवल्यानंतर पाहू शकता मी नैवेद्याची तयारी करत आहे. एका वाटीमध्ये शिरा घेतलेला आहे. व्यवस्थित असं आकार देऊन मी नैवेद्य दाखवणार आहे. तर ताईंनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. पाहू शकता शिवलीला अमृतचं पारायण माझं पूर्ण संपन्न झालेलं आहे आणि गोड नैवेद्य मी केलेलं आहे आणि देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे. अशा प्रकारे माझं आज शिवलीला अमृताचं पारायण झालेलं आहे आणि आजची पूजा संपन्न झाली आहे. तर असो व्हिडिओ मी इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.